नमस्कार, वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण छान असे बॅकनेकची लेसपासून बनवलेली डिझाईन पाहणार आहोत। इथे बघा थोडीशी मिस्टेक झालेली आहे। गळा हा आपण 10.5चा घेतलेला आहे आणि शोल्डर 5.5चं घेतले आणि मुंडा हा आपण 6 इंचचा घेतलेला आहे, 5.5चा बघा। आणि कमर आपली घेतलेली आहे जे आहे तिचा 4था आणि 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन आपल्याला ठेवायचे। गळ्याची रुंदी ते 2.5 इंच घेतलेली आहे। खाली आपण थोडासा ब्रॉड गळा ठेवायचा, त्यामुळे 3 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे। अगोदर वेगळा गळा शिवायचा होता, त्यानंतर कस्टमरच्या म्हणण्यानुसार हा थोडासा वेगळा शिवायचं ठरलं, त्यामुळे हे झालेलं आहे। थोडंसं समजून घ्या। हे बघा इथे आपण अशा प्रकारे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। छान असा आपण असा गळ्याला आकार द्यायचा। हा खूप सुंदर असा लेसपासून, फक्त लेसपासून छान अशी डिझाईन आपण बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जर कोणी नवीन आपल्या मैत्रिणी असेल त्यांनाही आपले चॅनल शेअर करू शकता तुम्ही। इथे पहा गळ्याची आपण कटिंग करून घेतलेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला। जरी तुम्ही नवीन जरी ही डिझाईन ट्राय केली तरीही खूप छान अशी तुम्हाला जमणार आहे। इथे पाहू शकता कॅनव्हास पेपर आपण घेतलेला आहे। कॅनव्हास पेपरवरती आपण जो गळ्याचा आतला भाग कट केलेला आहे तो ठेवून घ्यायचा। बंद बाजू ठेवायची। त्यानंतर आपल्याला बघा बाहेरून मार्किंग करून घ्यायची आहे चॉकनी बघा, आणि साईडने आपल्याला 1 इंच थोडंसं मार्जिन ठेवून गळ्यावरती अजून एक मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जातं। ते बघा मला थोडंसं कॅनव्हास पेपर कमी पडलेला आहे, माझ्याकडे तर संपलेलं आहे, त्यामुळे मी इथे ॲडजस्ट करत आहे थोडंसं। तुमच्याकडे थोडंसं गळा रुंदी ही आपल्याला कॅनव्हास पेपरवरती जास्त तुम्ही घेऊ शकता। थोडं इमर्जन्सीमध्ये हा ब्लाऊज शिवायचा होता, खूपच गडबडीत आपण ही डिझाईन शिवली, परंतु खूप छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे। बघा अशा पद्धतीने मी कॅनव्हास पेपर हा कट करून घेतला। त्यानंतर बघा जो ब्लाऊजचा कपडा आहे तो पण सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण अस्तर ठेवायचा आहे। अस्तरवरती आपल्याला कॅनव्हास पेपर व्यवस्थित जसा गळा आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं। आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे वेगवेगळ्या डिझाईन, स्लीव्स डिझाईन, ब्लाऊजची कटिंग, स्टिचिंग, नऊवारी साड्या, तसेच वन पीस ड्रेस साड्यांपासून, खास करून वन पीस ड्रेस, छान असे वन पीस ड्रेस साड्यांपासून आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तेही तुम्ही जाऊन पाहू शकता आणि अजूनही करत आहे एकदम सोप्या पद्धतीने। जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। पाहू शकता तुम्ही कॅनव्हास पेपर हा बरोबर ॲडजस्ट करून तिथे पिन वगैरे आपल्याला लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला 1.5 इंचचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्यावरती आपण टीप देऊन घ्यायची आहे। ही टीप देत असताना आपल्याला कॅनव्हास पेपर हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा, किंवा इथे बघा तुम्ही इस्त्रीनेही कॅनव्हास पेपर लावून घेतला, म्हणजे चिपकवून घेतला, जी चमकीची बाजू असते बघा कॅनव्हास पेपरवरती ती आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आणि त्यानंतर प्रेस करून घ्यायचं, म्हणजे खूप छान असं आपल्याला शिवताना अजिबात पिन वगैरे लावायची गरज पडतच नाही। इथे बघा मी डायरेक्टच शिवले, तर पिन लावून शिवलेला आहे। आणि जे कॉर्नर असतात आपल्या ब्लाऊजचे तिथे आपल्याला सुई आतमध्ये ठेवून टर्न मारून घ्यायचं आहे सुईला। त्यामुळे बघा अशा प्रकारे आपण ह्या जर गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या गळ्यांचे जसा शेप आहे तसा व्यवस्थित राहतो आणि आपल्याला कमरेची बाजू आणि गळ्याची बाजू दोन्ही आपण एकत्र तयार करणार आहोत, एकदम फिनिशिंग राहील। तर बघा खाली काठ आलेला आहे आणि काठावरती बरोबर ॲडजस्ट करूनच आपल्याला अगोदरच ब्लाऊजचा कपडा, जो अस्तरचा कपडा आहे तो ठेवायचा आहे। तसंच मी इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर खालून बघा 1.5 इंचचं मार्जिन ठेवून आपण इथे टीप देऊन घेतलेला आहे। आता जो गळ्याचा आतला भाग आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा, व्यवस्थित आतला भाग कट करून घ्यायचा। आपला कॅनव्हास पेपर वगैरे कट करायचा नाही, व्यवस्थित कॅनव्हास पेपरच्या साईडने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। आपल्या जर कोणी मैत्रिणी असतील किंवा जर कोणी शिवण क्लास केला परंतु शिवायला जमत नाही, फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतोय, कटिंगमध्ये येतोय, कशातही असू द्या, असं काही असेल तर तुम्ही नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता। त्यामुळे तुम्हाला पुढे बघा अशा काही अडचणी येणार नाहीत आणि कस्टमरचे ब्लाऊज वगैरे शिवायला जे प्रॉब्लेम येतात ते होणार नाहीत। असे वेगवेगळ्या ब्लाऊजच्या बाबतीत किंवा शिलाईच्या बाबतीत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड करत आहे, तर त्याचाही तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ शकता।
इथे बघा जो गळ्याचा आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरून आपल्याला फक्त दाबटीप द्यायची आहे. जर तुम्हाला एकदमच गडबडीमध्ये कोणाचा ब्लाऊज आला आणि थोडीशी डिझाईन करायला सांगितलं तर ही डिझाईन करायला तुम्हाला काहीच हरकत नाही. एकदम कमी वेळामध्ये आणि छान असे कस्टमरला आवडेल अशी ही डिझाईन तयार होते. इथे पाहू शकता पूर्ण गळ्यावरती आपण दाबटीप देऊन घेतली आहे. अशा प्रकारे व्यवस्थित अस्तरचा कपडा हा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण ब्लाऊजवरती टीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण ब्लाऊजवरती मी अशीच आता टीप देऊन घेत आहे. छान असं आपण ब्लाऊजवरती फिनिशिंग सहित इथे बघा गळ्यावरती टीप देऊन घेतली. आपण ब्लाऊजचा कपडा हा अस्तरच्या कपड्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा कट करत असतो, त्यामुळे आपल्याला शिवायला सोपं जातं. तर नेहमी तुम्ही हे तशा प्रकारे काळजी घेऊ शकता. इथे बघा कमरेची पट्टी लावायची अजिबात गरज नाही, काठ आलेला आहे खालच्या बाजूने, त्यामुळे इथं अलटीपट्टी करूनच मी शिलाई करून घेणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला हा ब्लाऊज तयार करायचा आहे. त्यासाठीही जर तुम्हाला खूप गडबड असेल तर तुम्ही हे असं ट्राय करू शकता. कमरेची पट्टी जरी लावून शिवलं तरी ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते आणि असंही शिवलं काठ वगैरे असेल तर असं आपण ॲडजस्ट करू शकतो. इथे बघा आपण कमरेवरतीही व्यवस्थित थोडंसं मार्जिन ठेवून मी ब्लाऊज म्हणजे अस्तरचा जो कपडा आहे तो बाहेर दिसणार नाही याची काळजी घेत पूर्ण ब्लाऊजवरती मी टीप देऊन घेतले. बघा ब्लाऊजचा कपडा आणि अस्तरचा कपडा हे आपल्या एकमेकाला जॉईंट करून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला गळ्यावरती ब्लाऊज आणि अस्तर हे एकमेकांना जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे बघा दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तसंच जॉईंट करून घ्यायचे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा. व्यवस्थित आपला ब्लाऊज वगैरे कट होऊ नाही द्यायचा आपल्याला. इथे व्यवस्थित असा ब्लाऊजचा कपडा आपण इथे कट करून घ्यायचा. बघा आता आपलं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला ब्लाऊजला आता आपण पाठीचे टक्स मारून घेऊया. 4-4 इंचाचे 4 इंच उंचीवरती आपण हे टक्स मारून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स दिले तर एकदम कमीत कमी वेळामध्ये एकदम परफेक्ट असे आपले टक्स इथे देऊन होतात. टक्सला आपण डबल टिप देऊन घ्यायची आहे नेहमी. टक्सला जर आपण डबल टिप दिली तर आपले ब्लाऊज लवकर खराब होत नाहीत बॅक बाजूने. आता बघा दुसऱ्याही बाजूला आपण बरोबर मधोमध फोल्ड करून घ्यायचं व त्यानंतर आपल्याला हा टक्स मारून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता एक्स्ट्राचा जो दोरा होता तुम्ही इथे कट करून घेतला, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग सुंदर येते आणि ब्लाऊज छान दिसतो. इथे बघा आपला बॅक तयार झालेला आहे. आता आपल्याला ब्लाऊजला फक्त लेस लावून आपण इथे तयार करणार आहोत. इथे बघा मी लेस ही लावून बघितली की कशी वाटते, तर ते पिंक कलरमध्ये पिंक दिसते, एवढं व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे बघा मी इथे आता दुसरी लेस लावणार आहे. गोल्डन कलरमध्ये लेस लावली तर इथे ब्लाऊजला छान असा लुक येणार आहे, त्यामुळे मी इथे गोल्डनच लेस वापरणार आहे. बघा छान अशी फ्रिलची ही लेस आपण इथे घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस इथे वापरू शकता. बघा गळ्यावरती बरोबर जिथे आपला कॉर्नर आहे गळ्याचा तिथे आपल्याला बरोबर एक फोल्ड करून घ्यायची आहे लेस आणि लेसची जी आपली गोल्डनची बाजू आहे ती एकदम छान अशी बारीक आहे, त्यामुळे तिथे व्यवस्थित फोल्ड होते. जसं आपल्या गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने आपले इथे कॉर्नरही तयार होतात. आपल्या चॅनलवरती ब्लाऊज चेस्टसाठी खूप महत्त्वाच्या टिप्स आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, त्यामुळे आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. इथे बघा पूर्ण गळ्यावरती मी टीप देऊन घेतलेली आहे. एक्स्ट्राची जी लेस आहे
ते आपल्याला कट करून घ्यायचे. आता इथे आपण पूर्ण लेस तयार कट करून घेतली. त्यानंतर बघा डबल टिप देऊन घ्यायची आपल्या लेसला डबल टिप दिल्यामुळे एकदम छान अशी फिनिशिंग येते आपल्या लेसवरती. ब्लाऊज असा व्यवस्थित एक बाजूने जर आपण टिप दिली आणि दुसऱ्या बाजूला नाही दिली तर लेस अशी एका बाजूने अशी वरती येते. त्यामुळे कधीही आपण दोन्हीही बाजूला लेस लावून घ्यायची, टिप देऊन घ्यायची आहे लेसला. सॉरी बघा इथे बघा मी आता आपल्याला गळा जो शिवायचा होता तर त्यासाठी बघा आतल्या बाजूने फ्रिल आपली ब्लाऊजची दोन्हीही बाजूला आलेल्या आहे. खूप छान अशी लेसमुळे आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. आणि जर अर्जंटमध्ये काही आपल्याला ब्लाऊज शिवायचं असेल कधी अशा प्रकारे जर तुम्ही ट्राय केलं तर खूप छान असं कमीत कमी वेळामध्ये ब्लाऊज तयार होतो. आणि जर इथे पाहू शकता मी आता कॅनव्हास पेपर जो वापरला आहे तर आपल्याला जर समजा आपला थोडासा कपडा कडक आहे किंवा छान असं जाडसर आहे तर त्या ब्लाऊजवरती आपल्याला कॅनव्हास पेपर देखील लावायची गरज नाही. शक्यतो आपल्याला वापरायचंच आहे, परंतु जर नसेल किंवा टाईम नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ही ट्राय करू शकता की ब्लाऊज आपलं थोडंसं कडकमध्ये आहे, व्यवस्थित असं फोल्ड वगैरे होणार नाही, छान असं फिनिशिंग येईल. आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो त्यावेळी आपल्याला आपण कपडा बघितला की आपल्याला बरोबर समजतं की या ब्लाऊजवरती आपल्याला शिवायला कसं जाणार आहे किंवा काही गोष्टी वापराव्या लागणार आहेत. कारण आपण जशी आपण प्रॅक्टिस करू त्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळत जाते. बरोबर आपल्या अनुभवातून आपण शिकत असतो. त्यामुळे बघा आपण आता इथे पातळ कपडा आहे तर आपण इथे कॅनव्हास पेपर वापरलेला आहे. बघा आपल्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाच्या छान असे टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत. जर तुम्हाला आवडल्या असतील, तुम्हाला काही थोडंसं जरी त्याचा उपयोग होत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. बघा इथे आपल्याला लटकन बनवायचे आहेत सिंपल असे. तर त्यासाठी बघा चौकोनीमध्ये मी इथे कपडा कट करून घेतलेला आहे. बघा 3.5 इंच रुंदी व 3.5 इंच लांबी अशा प्रकारे चौकोनी बॉक्स इथे कट करून त्यावरती अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आहे. बघा अशी जर आपण लेस लावून घेतली तर सिंपल लटकनला खूप छान असा लुक येतो. त्यामुळे थोडंसं आपण मेहनत घेतली पाहिजे की छान असं आपला ब्लाऊज कस्टमरला आवडला पाहिजे. बघा अशा प्रकारे मी प्रत्येक ब्लाऊजला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा असतो आपण. इथे आपण आता नॉट रेडीमेडच वापरलेले आहेत. जर तुम्हाला आपल्याला होममेड म्हणजे कपड्यापासून नॉट बनवायचे असतील तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज अशा सर्व प्रकारच्या ब्लाऊजचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत आणि मी अजूनही अपलोड करत आहे. तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजेच काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा तुम्हाला त्याची लिंक मिळत जाईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ सर्वात अगोदर पाहू शकाल. बघा मी आता लटकन आपली शिवून झालेले आहेत नॉटला. बघा किती छान असं लुक आलेलं आहे. तर इथे आपण आता ब्लाऊजला लटकन हे लावून घ्यायचे आहेत. आता व्यवस्थित वरून ब्लाऊजला मार्किंग करून घ्यायचं. 2.5 ते 3 इंचावरती 2.5 इंचावरती शक्यतो व्यवस्थित बसतात लटकन. जर तुम्हाला बघा काही थोडंसं खालीवरी पाहिजे असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावून घेऊ शकता. पहा आपला छान असा ब्लाऊज तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.